जिथे ज्ञान विज्ञान जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवे बोल अश्वस्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या दर्शने अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार पुकार, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. दुनिया में देव हजार, दुनिया में देव हजार. बजरंग बले सा कोई नहीं, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. हे राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास. करार विंदेन पदार विंदम, मुखार विंदेन विनिवेश वन्मये, वटस्स पत्रस्स पुटे शयानम, बालम मुकुंदम मनसा स्मरामि, बालम मुकुंदम मनसा स्मरामि. अखिल कोट ब्रह्मांड नायक
रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग रायाच्या असीम कृपा प्रसादाने प्रसाद टाकला तुम्हाला खादू कृपा प्रसादाने चालत असलेला आपला भव्य दिव्य ज्ञानेज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आज तिसऱ्या दिवसाचं शिवमहापुराण कथा सार आपल्या गावामध्ये चालू आहे. चालत असलेला आपला भव्य दिव्य ज्ञानेज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आज तिसऱ्या दिवसाची शिवमहापुराण कथा अर्थात सुरू झालेली आहे. प्रथमतः बोलण्याच्या अगोदर तुमची सर्वांची या व्यासपीठावरनं माफी मागतो. तुम्हाला आम्ही टाइम सांगितला होता 11चा, पण आमच्याकडनं ज्या टायमावर सुरू व्हायची त्याच टायमावर सुरू झाली. 12:30 वाजताच कथा सुरू झाली. असू द्या, थोडं आमचे मंडळींना थोडं यायला लेट झाला, ते कार्यक्रमाला गेले होते, त्यानिमित्ताने सर्वांची क्षमा मागतो. तुम्ही लवकर आलात, आमच्याकडनंच विलंब झालेला आहे. आज तुमच्या या ठिकाणी या व्यासपीठावरनं मनातून या ठिकाणी क्षमा मागतो. चालत असेल आपला भव्य दिव्य ज्ञानेज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आज तिसऱ्या दिवसाची शिवमहापुराण कथा गुंफण्याकरिता मी या व्यासपीठावरती उपस्थित आहे. ज्यांची आपल्याला रोजची संगीत साथ आहे अशा असणारे माझे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायनाचार्य सिंथसायझरकार हरिभक्तीपरायण लखन महाराज वैद्य यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. दुसरे असणारे माझे जिवलग मित्र ज्ञानेश्वरजी महाराज देशपांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी या व्यासपीठावरनं कोटी कोटी वंदना. तिसरे माझे जिवलग मित्र आदरणीय सुमितजी महाराज शिंगारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी वंदना. कालही चॅनल आपल्या गावामध्ये होतं, आजही चॅनल आपल्या गावामध्ये आहे. चैतन्य माऊली आमचे कार्तिक दादा नागमोती यांच्याही चॅनलला सर्वांनी सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि बेल आयकन घंटी दाबायला विसरू नका. ज्यांच्याकडे मोबाईल असेल चैतन्य माऊली. आपल्याला याच्यानंतर कथा संपल्यानंतर सुद्धा आठवण झाली कथा पाहायची, लगेच चैतन्य माऊली युट्यूबवरती नाव टाकायचं, लगेच कथा समोर येते. आमचे कार्तिक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या चरणी कोटी कोटी वंदना. सुंदर अशी ज्यांची साऊंड सर्व्हिस आहे, ज्यांचा स्वभाव देखील रोजच सांगत असतो मी, फार गोड ज्यांचा स्वभाव आहे, आमचे जिवलग मित्र कृष्णादाजी अर्थात सोनूदाजी निर्वळ या ठिकाणी त्यांची साऊंड सर्व्हिस आहे. दादांच्या दाजींच्या चरणी कोटी कोटी वंदना. आपण देखील आज देखील बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्या देखील कोटी कोटी या व्यासपीठावरनं वंदना करतो व आजच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात करतो. काल आपण शिवमहापुराण कथेमध्ये सृष्टीचा उत्पत्ती पाहिला. आपण सृष्टीचा उत्पादन ब्रह्मदेव मला द्यायचंच असेल ना तर फक्त एकच द्या, माझा मृत्यू शिवजीच्या मुलाच्या हाताने झाला पाहिजे. कुणाच्या हाताने? शिवजीच्या मुलाच्या हाताने झाला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर ब्रह्मदेव तथास्तु म्हणून गेले. पण ब्रह्मदेवाला ज्ञात होतं शिवजी एक ना एक दिवस लग्न करणार आहेत. पण तारकासुराला हे ज्ञात नव्हतं ना. तारकासुराला वाटलं आता मी अमरच राहणार आहे, मी आता अमर झालो. अमर हा खोरे की खरे की पहा खोटे. तारकासुर आता म्हणू लागला की मी अमर झालो आता. पण त्याला माहिती नव्हतं की ब्रह्मदेवाने वर दिलाय आपल्याला, एक ना एक दिवस ब्रह्मदेवच भगवान शिवाचं लग्न करतील आणि त्यामधून कार्तिक स्वामी प्रगट होतील, गणपती बाप्पा प्रगट होतील. मग तारकासुर दैत्य फार मातला होता, उन्मत्त झाला होता. फार गो हत्या करायचा, ब्राह्मण हत्या करायचा. ब्रह्मदेवाच्या लक्षात होतं. बरं, सगळ्यांच्या देवदेवताने ब्रह्मदेवाची, भगवान शिवजींची, भगवान विष्णूची प्रार्थना केली की भगवान हा तारकासुर नावाचा दैत्य फार मातलाय, उन्मत्त झालाय, आता तुम्ही तरी काहीतरी याच्यावरती उपाय काढा. ज्या वेळेस या पृथ्वीवरती पाप होत असताना त्यावेळेस ही पृथ्वी भगवान परमात्म्याकडे जात असते. काय म्हणून जाते ते भगवान परमात्म्याकडे? पृथ्वी म्हणून जात नाही,
भगवान परमात्म्याची लेक म्हणून जात असते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, ती पृथ्वी लेक म्हणून जाते, मुलगी म्हणून जाते ब्रह्माकडे की देवा वत्स अर्थात मुलगा, मुलगी, वत्स अर्थात गाईचं पिल्लू. ती पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेवाला म्हणते, ब्रह्मदेवा वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. आणि तिच्या डोळ्यातून काय वाहत तर पाणी वाहत. ती रडते भगवान परमात्मा ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेवाकडे जाऊन की आता तुम्हीच याच्यावरती काहीतरी शोध काढा. असा तारकासूर फार मातला होता, फार उन्मत्त तारकासूर झाला होता, फार हत्या करायचा तारकासूर. मग भगवान विष्णूंनी फार उपाय केले, ब्रह्मदेवाने सुद्धा फार उपाय केले. पण काय उपाय सिद्धीच गेले नाही. मग त्यावेळेस भगवान सर्व देवदेवतांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली, शिवजींची स्तुती केली. शिवजी आता तुम्ही इकडे तिकडे राहू नका, आता काय करा, तुम्ही कैलास पर्वतावरती स्थित व्हा, एका जागेवरती स्थित होऊन राहा. तुम्ही असं इकडं तिकडं तुम्ही जर असे हिंडले इकडं तिकडं तर या पृथ्वीचं काय व्हायचं? अनेक दैत्य पृथ्वीवरती येणार आहेत. मग तुम्ही जर असे सैरा वैरा धावत राहिले तर आमच्या सारख्याचं काय व्हायचं? पृथ्वी ब्रह्मदेवाला म्हणायची. ब्रह्मदेवाने सांगितलं की ज्या वेळेस तारकासुराचा वध होईल त्यावेळेस पृथ्वी तुझे सर्व या ठिकाणी कर्म नष्ट होतील, तू या ठिकाणी सर्व दैत्यापासून नष्ट होशील. पण काय पृथ्वीला त्याला तारकासुराचा वध होण्यासारखी आणखी फार मोठा अवधी आहे. त्याचा पापाचा घडा आणखी भरलेला नाही. त्याचा पापाचा घडा भरला का ऑटोमॅटिकली त्याचा तारकासुराचा वध होईल. ज्या वेळेस भगवान शिवजीला असं म्हटल्याच्या नंतर शिवजीने थोडा त्याच्यावरती विचार केला. सतीचे ब्रह्मदेवाने बारीक बारीक तुकडे केले आणि सतीचा विरह भगवान परमात्म्याला फार त्रासदायक ठरला. जीवनामध्ये फार त्रासदायक ठरला. भगवान शिवजीने त्या काळामध्ये नुसतं धावत होते, सैरा वैरा इकडं तिकडं धावत होते ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेव आता भगवान शिवजीला सांगू लागले की आता तुम्ही पहा, थोडस लक्ष ठेवा तुमच्या संसाराकडे, तुमचा संसार सुरू होणार आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने पृथ्वी मातेलाही सांगितलं, शिवजीचं ज्या वेळेस लग्न होईल त्यावेळेस कार्तिकेय स्वामी प्रगट होतील आणि ते कुणाचा उद्धार करतील? तारकासुराचा ते उद्धार करतील. तुम्ही थोडा त्याच्याकरिता अवधी द्या. थोडा पापाचा घडा तारकासुराचा भरला नाही. आणखी पापाचा घडा एकदा भरला माणसाचा की माणसाला बरोबर भगवान परमात्मा नेण्याकरता येत असतो. आपण म्हणत असतो बोलता बोलता, एखाद्याचं जाणं आलं की तो ऑटोमॅटिकली जात असतो. आपण म्हणत असतो कालच बोलले होते मला ते, आम्ही सकाळी चांगलं बोललो त्यांना, सकाळी जेवले ते, सकाळी सोबत जेवलो आम्ही त्यांच्या. पण एकदा आयुष्याची दोरी का तुटली की ब्रह्मदेव जरी आला आणि भगवान विष्णू जरी आले तर कर्म हे कुणालाच चुकत नाही. कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगस्य कर्मणी. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर कर्म चांगलं कमवलं पाहिजे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणी सत्तेवर, जैसे जाचे कर्मा तैसे फळ.
रे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार यावे जाणी सत्वर जगी जीवनाचे सार यावे जाणी सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर भगवान परमात्मा जसे कर्म असतील ना तसं आपल्याला प्रसन्न होत असतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. या जगतामध्ये आपण कुणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण कर्माला घाबरलं पाहिजे. एक बार अपने बाप से मत डरो. आपल्या वडिलाला नका घाबरू. एक बार अपने बाप से मत डरो लेकिन कर्म से जरूर डरना. आपले वडील आपल्याला एकदा माफ करू शकतात. आपले वडील आपल्याला एकदा नाही 10 वेळेस माफ करू शकतात. ते म्हणतात जाऊ द्या, लहानच पोरग आहे, मोठं पोरग आहे, जाऊ द्या, चुकलं असेल त्याचं, जाऊ द्या, माफ करून टाका त्याला. वडील म्हणत असतात की त्याला कळतच का हे कळत नाही. लहानपणी त्याला आई म्हणत असते तुला काही कळत नाही. लग्न झाल्याच्या नंतर बायको म्हणत असते त्याला तुला काही कळत नाही. आणि म्हाताऱ्या वयात त्याला त्याचे मुलं म्हणत असतात बाबा तुम्ही शांत बसा, तुम्हाला काही कळत नाही. तिन्ही वयात सुद्धा त्याला काही कळत नाही, हेच त्याच्यावरती चालूच असतं. त्याचे वडील त्याला एक वेळेस नाही 10 वेळेस माफ करतील वडील त्याला, की जाऊ द्या, चुकलं असेल त्याच्याकडनं काही. पण कर्म एकदा माफ करत नसतात. कर्म फिरूनच येतात माणसाकडे. अहो कर्मे दशरथे क्षय पावला, कर्मे राम वनवासा गेला. अहो जगाचा चालक मालक करता तुझिया सत्तेने, वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्यांना सुद्धा कर्म चुकले नाही हो. कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकले नाही, तर आपल्याला का चुकतील. त्याच्यामुळे आपला कर्माचा साठा चांगला कमवला पाहिजे आपण. अर्थात पुण्य माणसाने कमवलं पाहिजे. पुण्य कमवलं ना तर भगवान परमात्म्याजवळ आपण नक्की जातो. आणि आपण रोज पुण्य कमवत आहे. पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला पूजा करत जा म्हणून. आता केली की नाही सुरू तुम्ही? तशी पहिल्यापासूनच पूजा करता का, धावती करता का कशी? पूजा 3 प्रकारच्या संध्या आहेत. माणसाने त्या संध्या केल्या पाहिजे. शास्त्रकार सांगत असं 3 प्रकारच्या संध्या आहेत, त्या स्त्रीने तर अवश्यच केल्या पाहिजे. स्त्रीच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगून जाईल मी, स्त्रीने आपल्या घरामध्ये आलेला पाहुणा असेल त्याला विणमुख कधी पाठवलं नाही पाहिजे. आपल्या संसारामध्ये आपल्या नवऱ्याला कधीच अपशब्द बोलला नाही पाहिजे. लोकांसमोर तर कधीच नाही बोलला पाहिजे. आपल्या नवऱ्याचा अपमान आपण कधीच नाही केला पाहिजे. स्त्रीचे लक्षण आहेत. स्त्रीने त्रिकाल संध्या केल्या पाहिजे. संध्या तर सगळ्यांनी केली पाहिजे. स्त्री सगळ्यात मोठा घरचा पाया असते. स्त्री शिवाय हा संसार पूर्णच नसतो. स्त्रीने घराची पूर्णपणे जबाबदारी सांभाळली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. स्त्रीच्या जीवनामध्ये पूर्ण जबाबदाऱ्या असतील, संसारिक असतील, आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या, संसारिक जीवनामधल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि त्या जबाबदाऱ्या स्त्री पूर्ण करतातच, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मला माहिती आहे स्त्रीचं जीवन फार त्या ठिकाणी अवघड आहे.
लग्न झाल्याच्या नंतर सासरी जावं लागतं. सासरी गेल्याच्या नंतर सगळे नियमित तिथले सकाळपासून कामं करावं लागतात. 4 वाजता उठून सडा सामर्जन. आता पूर्वीच्या सुना करत होत्या, आता काय सडा वगैरे काही टाकता का? टाकते. सगळे सडा वगैरे करतात, सडा सामर्जन करून रांगोळी काढतात. आज आम्ही तिकडं कडीला गेलो होतो, म्हणजे गाव तसं लहानच आपलं, पण त्या तिकडे गेलो होतो आम्ही कडीला. हे काय आले नव्हते आतापर्यंत तिकडं. आम्ही इथंच राहतो, तिकडं काय गेलो नव्हतो आम्ही. त्यांनी सकाळी दोघांनी या तिघांनी एवढं वर्णन केलं गावाचं. ते म्हणे इथून तिथून रांगोळी कुणी काढल्या म्हणे, या मंडपापासून तर डायरेक्ट गाव संपेपर्यंत रांगोळी कुणी काढल्या. म्हटलं ह्या सगळ्या रांगोळी या महिला मंडळींनी काढल्यात. एकदा तुमच्या करतात तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा बरं. म्हटलं यांनीच ह्या रांगोळी काढल्यात. आपल्या घरासमोर सुंदर असं सडा सामर्जन केलंय. गुडिया उभारल्या, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आपण सुद्धा त्याप्रमाणे वागलं पाहिजे. भगवान परमात्मा ज्याप्रमाणे आपल्याला सांगून गेलाय, संत महात्म्या ज्याप्रमाणे आपल्याला सांगून गेलेत ना, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. अहो कृष्ण भगवान परमात्म्याने सवंगडी घेऊन चोऱ्या करले होत्या. कृष्ण भगवंताने सवंगडी घेऊन चोऱ्या करण्यास सुरुवात केली होती. आपल्याला संत महात्म्यांनी तर कधी चोरी करा म्हणून सांगितलेलं नाही. कृष्ण भगवान परमात्मा सवंगडी घेऊन चोऱ्या करत होत्या. पण ज्या वेळेस यशोदा माताला कळलं की सगळं, यशोदा माताने सांगितलं की आता तू इथं जायचं नाही, पुढे जायचं तर शेतामध्ये जायचं. काल्याचे महाराज सांगतील तुम्हाला प्रसंग आठवला. पण ज्या वेळेस भगवान परमात्मा शेतामध्ये जाऊ लागला, गाई घेऊन जाऊ लागला ना, इकडे आहे माता मावळ्यांनो माझ्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेस भगवान परमात्मा गाई घेऊन शेतामध्ये जाऊ लागला ना, त्यावेळेस एवढा सजवला होता यशोदा माताने भगवान परमात्मा, एवढा सजवला होता भगवान परमात्मा, एवढा सजवला होता भगवान परमात्मा की पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्मा पाहिल्याच्या नंतर वेळ लागत होता. कसा सजवला होता भगवान परमात्मा, तर जरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. भगवान परमात्मा एवढा यशोदा मातेने सजवला होता. भगवान परमात्मा ज्या वेळेस घराच्या बाहेर निघाला, गाई घेऊन काठी घेतली आपल्या हातावरती, त्यावेळेस यशोदा माता म्हणू लागली, रडू लागली. यशोदा माताच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्या सवंगड्याला सांगू लागली, अहो जवळीच खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राणू माझा. माझा कोण आहे तो, तर प्राण आहे. तो कोण आहे, माझा प्राण आहे. भगवान परमात्मा एवढा सुंदर, तो सुंदर आहे, कुठल्याही प्रकारची सुंदर शंका नाही. भगवान परमात्मा फार दिसायला सुंदर आहे, एवढा सुंदर आहे भगवान परमात्मा. संत महात्मे अभंगामध्ये सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजंती. जगद्गुरु श्री तुकोबारा सांगतात की तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, नोहे सारिता निराळे, लवण मेळविता जळे, आणि देवा मी तुका म्हणे बळी, जीव दिला पायात. तू एवढा सुंदर आहेस देवा, मला तुझा मोह आवरत नाहीये. एवढा सुंदर भगवान परमात्म्याला फेटा बांधला होता. मोर मुकुट पितांबर साजे, असा मोर पंख लावला होता भगवान परमात्म्याच्या पगडीला. और साथ सज रही है रजभान की दुल्हन, और साथ सज रही है रजभान की दुल्हन, फूलों में सजी रहे हैं, फूलों में सजी रहे श्री वृंदावन बिहारी, फूलों में सजी रहे श्री वृंदावन बिहारी, फूलों में सजी रहे.
मोल ताली वाजवा, हाँ। बिन मोल प्रेम वाली फूलों में सजी रहे वृंदावन बिहारी फूलों में सजी रहे टाळ्या वाजवा. भगवान परमात्मा कसा सजला होता लखन महाराजांनी फार गोड गायलं. कसा सजला होता माझा भगवान परमात्मा? फूलों में सज रही है रश भानु दुलारी. भगवान परमात्मा एवढा सुंदर यशोदा मातेने सजवला होता. आता जरी आपण पंढरपूरला गेलो तर पाहिल्याच्या नंतर वेळ जावं वाटतं का पंढरपूर सोडून? कधी गेल्याच्या नंतर असं वाटतं आता दर्शन पांडुरंगाचं झालं ना तर इथंच राहावं, असं वाटतं का नाही तुम्हाला? एवढा मग कल्पना करा तो भगवान परमात्मा त्यावेळेस किती सुंदर दिसत असेल. अहो ते एवढा सुंदर सजला होता, त्याला पाहण्याच्या करता गवळणी अशा लाईन लागून उभा होत्या. लाईन लागून उभा होत्या. अहो एका 90 वर्षाच्या आजीला भगवान परमात्मा पाहण्याकरता जायचं होतं. तिला गावातल्या गवळणींनी सांगितलं की तो जाय कृष्ण भगवानता यशोदेचा मुलगा किती सुंदर दिसतो तो पाह एकदा जाऊन. मग तिला राहवलं नाही. ती म्हणे मला आज सुद्धा भगवान परमात्म्याला पाहायला जायचं. मग ती देवाला पाहायला जायचं म्हणल्यावर ती थोडं नटून तटूनच जाईन ना. देवाला पाहायला जायचं म्हटल्यानंतर ती नटू लागली. गवळण होती, नटू लागली ती. आता ती लाली वगैरे तिला काय माहिती कुठं लावायची कुठं नाही. 90 वर्षाची आजी होत्या ना त्या. लाली वगैरे ओठाला लावतात म्हणून माहित नव्हतं तिला. ती लाली तिनं कपाळावरती लावली आणि भगवान परमात्म्याला पाहायला करता. ती लाली तिचा वेश असा काजळ तिनं इथं काजळ तिनं डोळ्याला लावायचं ना, डोळ्याला लावतात काजळ, तिनं होटाला लावलं ते काजळ, लालीवरती लावली. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवाने बने मैं दीवाने बने, दीवाने बने मैं दीवाने बने, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवाने बने
आदिनाथ महाराजांनी फार गोड सांगितलं की दिवाणी बनी मैं दिवाणी बनी. काजळ कुणा लावलं होती ना डोळ्याला, ओठाला लावलं होतं. आणि लाली कुठं लावली होती, कपाळाला लाली लावली होती. भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गेली ती. भगवान परमात्मा एवढा सुंदर दिसत होता. आता एवढं वर्णन करतोय आपण, एवढ्या वर्णनातच आपल्याला एवढा मोहून टाकतो भगवान परमात्मा. तर त्या काळामध्ये त्या गवळणी ज्या होत्या तेव्हा भगवान परमात्मा किती त्या गवळणी मोहित झाल्या असतील त्याला पाहू. भगवान परमात्म्यासोबत रासलीला करण्याकरता, रास खेळण्याकरता गवळणीला वाटायचं की आता माझ्यासोबतच भगवान परमात्म्याने रासलीला करावी. प्रत्येक गवळणीला वाटायचं माझ्यासोबतच भगवान परमात्म्याने रासलीला करावी. भगवान परमात्म्याने अनेक रूप घेतले होते आणि अनेक गवळणी सोबत रासलीला भगवान परमात्मा करत होता. एवढा भगवान परमात्मा तो सुंदर दिसतो. कसा दिसतो मग तो भगवान परमात्मा? कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. भगवान परमात्मा तो फार सुंदर दिसतो. त्याच्या विचाराने आपण वागलं पाहिजे. सगळे देवदेवता शिवजींकडे गेले, शिवजींना प्रार्थना करू लागले, शिवजी आता तरी तुम्ही प्रसन्न व्हा आम्हाला. आता तरी तुम्ही लग्नाचा प्रस्ताव घ्या. तारकासूर मातलाय, वत्सरूपी पृथ्वी आली आमच्याकडे. फार पाप झालं म्हणजे तिच्या डोक्यावरती. पापाने तिचं डोकं खाली खाली चालली ती. पाप झालं तिच्या डोक्यावरती. फार दैत्य या भूमीमध्ये मातलंय. तुम्ही या आणि काहीतरी या भूमीचा उद्धार करा. त्यावेळेस शिवजीने या मुकुष्टी मनावरतीच घेतल्या. नारदजी आले, मग तिथं संत भेट झाली. मग शिवजीने मनावरती घेतल्यानंतर मग पुढील कार्य नारदाला करावं लागेल, ब्रह्मदेवाला करावं लागेल ना. मग पुढील कार्य करण्याकरता नारदजीने प्रस्थान केलं. कुणाकडे? हिमालयाकडे प्रस्थान केलं नारदजीने. हिमालयाची कन्या होती पार्वती. तेही कारण हिमचार गृह जाई, जननी पार्वती तनुपाई. तुलसी रामायणातला दुआ आहे हा. ते म्हणतात की तेही कारण ही हम घर गृह जाई. नारदजी आता पुढे जाऊ लागले, हिमालयाकडे जाऊ लागले. जननी पार्वती तनुपाई. पार्वतीला शिवजींना देण्याकरता हिमालयाकडे भगवान नारदजी जाऊ लागले. पार्वतीचा जन्म हिमालयाच्या कुशीमध्ये झालेला होता. नारदजी तिथे गेले, संत भेट झाली. संत भेट फार महत्वाची असते. संत भेट आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. एक ना एक दिवस तरी संतांना भेटलं पाहिजे माणसांनी. अहो संतांच्या संगतीत मध्ये राहिलं तर फार माणसाच्या जीवनाचं सोनं होत असतं. संत संगती माणसाने जीवनामध्ये केली पाहिजे. संत संगतीचे संत के संग तो लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तो लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तो लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तो लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग तू लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लागने तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी। जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, या दयाप्रमाणे तुझ्या घरामध्ये एका छोट्याशा लक्ष्मीचा जन्म झाला, अर्थात जगदंबा मातेचा, अर्थात पार्वती मातेचा, अर्थात सती मातेचा जन्म झाला। पार्वतीचा जन्म तुझ्या घरामध्ये झालाय। पार्वतीचं भविष्य नारदाने सांगितलं। पार्वतीचं भविष्य नारदजी सांगू लागले की पार्वती फार मोठी पुण्यवान आहे। एका मोठ्या भगवान परमात्म्याची ती पत्नी होणार आहे। पार्वतीचं भविष्य कोण सांगू लागलं? पार्वतीचं भविष्य नारदजी। कुणाला? हिमालयाला। आता आजकाल गावामध्ये ते भविष्य सांगणारे लोक येत असतात। माते, सुख नाही तुझ्या घराला, लेख नाही तुझा कुठं नोकरीला, तू 100 रुपये जर मला दिले तुझा लेख मी नोकरीला लावेल, असं म्हणतात की नाही? ते म्हणत असतात असं, माते 100 रुपये जर मला दिले तर तुझ्या कोटी कुळाचा उद्धार करेल। आपण लगेच महिला मंडळी एवढ्या दानत त्यांच्यामध्ये असते। कुणी बाहेर गेलं घराच्या, आपल्या घरी कोणी नसलं, एखादा बाबा आला त्याला जेवू घालत्याल, चहा पाजित्याल, एखाद्या पाहिली त्याला धान्य देत्याल, तिथं दानत देतात महिला मंडळी। त्या मावशी पोत काढू लागल्या, नका काढू मावशी हो, कोण नाही काढीत, माग नका पाहू। दानत महिला मंडळामध्ये जास्त असते, काही देतात महिला मंडळी। आलं का माणूस आला का काही देतात। आता मला सुद्धा ते देणार आहेत, सोन्याचा मणी काढला होता त्या मावशीने, पण मीच नको म्हटलं त्यांना। भविष्य सांगणाऱ्या माणसाला देतात। आणि हिमालयाने सुद्धा भविष्य, आपल्या पार्वतीचं भविष्य ऐकू लागला हिमालय, की पार्वती माझी भगवान शिवजींची पत्नी होणार आहे। पण ते शिवजी कसे आहेत? जोगी आहेत। कसे आहेत ते जोगी? जोगी जटिल आहे, अकाम आहेत, आणि त्यांच्या सोबत तुझ्या मुलीचं लग्न होणार आहे, असं हिमालयाला ऐकल्याच्या नंतर थोडस खिन्नता वाटली। पण जाऊ द्या, भगवान, तिचा जन्मच, पार्वतीचा जन्म आपल्या पोटामध्ये, आपल्या कुळामध्ये झालेला आहे। ती जाणार आहे एक ना एक दिवस, तिचं लग्न भगवान शिवजी सोबत होणार आहे। असं स्वामी हे माता पिता दोघही नाराज होऊन उपाय विचारतात। मुलगी धनवाला नाही तर तुझी मुलगी गुणवानाला जाणार आहे। नारदजी म्हणतात की तुमची मुलगी जास्त धनावाल्या माणसाकडे जाणार नाही, गुणवान आहेत आमचे शिवजी, फार गुणवान आहेत। बाळभाऊ, ओ बाळभाऊ, एवढे वराडी मंडळी जमलेत, शरबत गिरबत आणा त्यांना, पाहुणे आलेत। गुणवानाला आपली मुलगी द्या। त्यावेळेस नारदजी म्हणतात की धनवान नाहीत शिवजी, जगाचा चालक मालक करता धनी तेच आहेत, पण नारदजी म्हणतात ते धनवान नाहीत पण गुणवान आहेत। त्यांची मुलगी, तुमची मुलगी कुणाला द्या? की शिवजीला द्या। असं म्हटल्याच्या नंतर दोघही आता त्या लग्नाकरिता तयार झाले। पार्वतीने सुद्धा फार तपश्चर्या केली। पार्वतीला सुद्धा चंद्रभागेच्या तटावरनं इकडं सांगितलं पार्वतीला, आता तुझं लग्न ठरलंय, भगवान शिवजी सोबत तुझं लग्न होणार आहे। नारदजीने सर्व चरित्र सांगितलं। कुणाला सांगितलं? की हिमालयाला। नारदजी म्हणू लागले की भगवान परमात्म्याची ती पत्नी होती पहिल्यांदा, दक्ष तिचे वडील होते, यज्ञाला नाही बोलवलं म्हणून ती नाराज झाली।
न बोलवता यज्ञात गेली, यज्ञात उडी मारली आणि भगवान परमात्म्याला विरह सहन नाही झाला म्हणून ब्रह्मदेवाने तिला पुन्हा एकदा तुझ्या पोटी जन्माला घातलं. कुणाला? पार्वतीला, जगदंबा मातेला. पार्वतीला मातेला सगळं सांगितल्यानंतर सतीचरित्र पूर्ण भगवान नारदाने त्यांना सांगितलं की सतीचरित्र हे आहे, असं असं हे सतीचरित्र आहे. पार्वती तपश्चर्यासाठी वनात तप करू लागली. पार्वतीने सुद्धा फार मोठी, भगवान शिव आपला पतिराज व्हावी म्हणून फार मोठी तपश्चर्या केली. तपे विन दैवत्य दिदल्या विन प्राप्त गुजईन ही तर कोण सांगे. तप माणसाने केलं पाहिजे, जीवनामध्ये माणसाने तप केलं पाहिजे. आणि ते तप कशाने होत असतं? तर नामस्मरणाने होत असतं. एकदा मोठ्या प्रेमाने आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया. टाळी सगळ्यांनी वाजवा बरं, तुम्ही टाळी वाजवा. भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, डम डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डम डमरू 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 बाजे रे भोलेनाथ शंकरा, हे भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा. भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, भोलेनाथ शंकरा, शंभुनाथ शंकरा, डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा, डम डम डमरू बाजे रे भोलेनाथ शंकरा.
भोलेनाथ शंकरा भोलेनाथ शंकरा भोलेनाथ शंकरा त्यांनी सांगितलं 5 मिनिटं महाराज थोडं रेस्ट घ्या मध्ये 5 मिनिटं सुट्टी देऊ शरबत लगेच सर्वांनी घ्या आणि लगेच जशा आहेत तशा जिथंच बसा नाही तर तुम्हाला थोडे मोकळं करू नये जसं पाय तर करू नये ग्रह नाभाने आज या ठिकाणी पृथ्वीमध्ये वास करतोय भगवान परमात्म्याला विरह पार सहन होत नव्हता पृथ्वीचा सतीचा मग इकडं हिमालयाला मॅनेज केलं मुलगी देण्यासाठी पण शिवजींना हे माहित नव्हतं ना शिवजींना लग्न करायचं म्हणून शिवजी आपले तपश्चर्या करत होते शिवजीला कोणीच म्हटलं नव्हतं की तुमचं लग्न होणार आहे तुम्हाला लग्न करायचं आहे शिवजींना कोणीच सांगितलं नव्हतं मग सगळी देवदेवता बसले त्यांनी विचार केला आता शिवजी तर तपश्चर्या करत आहेत त्यांची तपश्चर्या भंग कशी करायची शिवजीची तपश्चर्या कशी भंग करायची मग काय केलं इंद्राने सांगितलं की काय करा काम हा सगळ्यात वाईट आहे काम माणसाचा एकदा उत्पन्न झाला
की तो फार काम वाईट आहे. तुम्ही काय करा, कामदेवतेला सांगा की शिवजीची तपश्चर्या भंग करावी म्हणून. कामदेवतेपर्यंत सांगितलं, कामदेवा तुमच्याकडे असं असं काम आहे म्हणून. ते म्हटले नाही रे बाबा, आपण शिवजीच्या नादी लागत नाही. सगळ्याच्या नादी लागू म्हणे आपण, पण शिवजीच्या नादी लागणार नाही. शिवजी मला भस्मच करून टाकतील. झालं ना तसंच. कामदेवता शिवजीची तपश्चर्या भंग करण्यासाठी गेले होते. कामाजी कोतवाल यांनी नाडिले बहुतासी, एक एकाची आबरू घेतो तो कुणालाच भीत नाही. तो कुणालाच भीत नाही. इंद्र पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला देखील कामाने वश केलं. चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. कामदेवताला पाठवलं. कामदेवतेला सुद्धा शिवजींनी भस्म करून टाकलं. आणि तितक्यात शिवजी जागे झाली. कामदेवताने वरदान मागितलं, आता मला उशाप काहीतरी द्या. इकडे पार्वतीची तप सुद्धा चालू होतं. पार्वतीच्या तपाने पूर्ण त्रैलोक्य या ठिकाणी संतप्त झालेलं होतं. 84,000 वर्ष पार्वती तपश्चर्या करत होती. देवांनी, शिवजी जागे झाले. देवांनी शिवजींना वंदना केली. शिवजी आता तुम्ही लग्न करावं लागतं तुम्हाला. शिवजीने सांगितलं आपल्याला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नाही. शिवजी म्हटले मला लग्न करायचं नाही. मी माझा आता कैलास पर्वतावरती असेल, हिमालयावरती असेल, तपश्चर्या करणार आहे. मला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नाही. शिवजीला प्रार्थना केली. शिवजीला सगळी हकीकत सांगितली. अहो वत्सरूपी पृथ्वी आलती तू आपल्याकडे. तारकासूर नावाचा दैत्य माजलाय. तुम्ही जर नाही लग्न केलं, कार्तिकेय प्रगट होणार नाहीत आणि तारकासुराचा कसा उद्धार होईल? ब्राह्मण मारले तारक्या दैत्याने. दैत्यराज फार मातलेला आहे. वत्सरूपी पृथ्वी आली. तुम्हाला आता काय करावं लागतं? तर लग्न करावं लागतं. शिव बोला, आणि तो भोळ देवता आहे. कसं भोळ देवता आहे? शिव भोला भंडारी. ते भोळ देवता आहे. त्यांनी लगेच होकार दिला लग्नाकरिता. मग भस्मासूर पुरे प्रकट झाला. भस्मासुराचा तुम्हाला माहिती आहे ती कथा. भस्मासुराला सुद्धा भगवान परमात्म्याने वर दिला होता. वरद हस्ते पुरारी, ज्याच्या शिरावर हात ठेवशील तो काय होईल? तर भस्म होऊन जाईल. भस्मासुराला वरदान दिलं तर शिवानी. ज्या वेळेस प्रगट झाले, भस्मासूर सुद्धा फार मोठी तपश्चर्या करत होता. भस्मासूर सुद्धा तपश्चर्या करत असताना शिवजी त्याला प्रसन्न झाले. शिवजीने त्याला वरदान दिलं की ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्म होईल. तो भस्मासूरच वरदान दिलं म्हटल्याच्या नंतर त्याने सतत लोकांना मारत फिरायचा. काम नसलेल्या लोकांना सुद्धा मारत फिरायचा. असं करता 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 करत करता बरेच जण त्याने नष्ट केले. एका दिवशी त्याला भस्म करण्याकरता कुणीच सापडलं नाही त्याला. त्याने काय केलं? शिवजीच्या डोक्यावरती हात ठेवायला पाहिला. ज्याने आपल्याला वरदान दिलंय त्याच्या डोक्यावरती हात ठेवायला तयार झाला. तसं केलं नाही पाहिजे माणसाने कधीच. मुलांनो इकडे पहा माझ्याकडे. आपले जे शिक्षक आहेत ना ते आपले गुरु आहेत. आपले जे आई वडील आहेत ना त्यांना कधीच उलटून बोललं नाही पाहिजे. का बोललं पाहिजे? गुरु आहेत आपले ते. आहे की नाही गुरु? पाठीमाग मुलांच्या आवडतीचं गाणं, मुली पण बसले तिथं, मुलांच्या आणि मुलींच्या आवडतीचं गाणं निघलं पाठीवरती. आमच्या पप्पांनी गणपती आणला होता की नाही? शंकर आणि पार्वती. पुढं काय? मोठ्याने मोठ्याने पुढं काय? मांडीवर बसला आणि टुकूमुकू बघतोय. आणि आमच्या पप्पाने काय आणलं होतं? अहो याच्या पलीकडे काही काही मुलं बहादर होते. लखन दादा एका जणाने त्याच्यावर दृष्टांत तयार केला. टमाट्याचं सीझन होतं. कार्तिक दादा त्यांनी सांगितलं आमच्या पप्पाने टमाटा आणि कॅरेटवर कॅरेट निघू लागले म्हणे. आमच्या पप्पाने टमाटा लावला आणि कॅरेट किती जावं लागलं? 90. आणि कॅरेट जात एक नंबर आणि लाल लाल दिसतोय चांगला.
तसं काही करू नका तुम्ही. आपले जे गुरु आहेत ना, ज्यांनी आपल्याला वरद हस्त आपल्या जीवनावरती ठेवलेलं आहे, आई वडील असतील, आपले शिक्षक असतील, त्यांना आपण गुरु समान मानलं पाहिजे. पण भस्मासुराने या उलट केलं, शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवायला पाहिला. शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवू लागला भस्मासूर. मग भस्मासुराचा सुद्धा उद्धार केला. हर हर. भस्मासूर देवाचा राक्षसाचा सुद्धा उद्धार केला भगवान परमात्म्याने शिवजीने. तपश्चर्या भंग झाली. भंग झाल्याच्या नंतर कामदेवला सुद्धा वरदान दिलं, भस्मासुराचा उद्धार केला. आणि मग आता लग्न तर ठरलंय पत्नी बरोबर. सप्त ऋषींनी विचार केला, आता आपण काय करू, पार्वतीची काय घेऊ, परीक्षा घेऊ पार्वतीची. पार्वती या परीक्षेत जर पास झाली तर आपण शिवाला लग्नाकरिता शिवाकडनं आपण होकार घेऊ. फक्त पार्वती लग्नाकरिता प्रसन्न हो म्हटली पाहिजे. आता तर असं झालंय, मुलगी जर एखाद्या व्यक्तीकडे असले, त्याला जर म्हटलं आपण यंदा करायचं का आपल्या मुलीचं लग्न, तो डायरेक्ट म्हणतो महाराज शिकती ती आणखी पुढच्या वर्षी पाहू. आता परीक्षा घेण्याचं ठरवलं सप्त ऋषींनी शिवजी पार्वती मातेची. त्या परीक्षेमध्ये सुद्धा पार्वती पास झाली. नारदाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून त्यांचे ऐकून परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्या परीक्षेत सुद्धा पार्वती कशी झाली, पास झाली. शिवाने सुद्धा परीक्षा घेतली. आपल्या होणाऱ्या नवऱ्याने सुद्धा पार्वतीची परीक्षा घेतली ब्राह्मण या रूपाने. शिवजी ब्राह्मणाचे वेश घेऊन पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला म्हणू लागले की त्या शिवासोबत तू लग्न करू नको. अरे काय आहे त्याच्याकडे, भस्म लावतो कपाळाला, गळ्यामध्ये साप आहे, गजचंद्र व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार. काय आहे त्याच्याकडं, 2 एकर जमीन तर म्हणे, धंदा नाही काही नाही, कशाला त्याच्यासोबत. शिवजी पार्वतीला म्हणू लागले, ब्राह्मण वेशामध्ये जाऊन म्हणू लागले की काय त्या शिवजी सोबत तू लग्न करू नको. पार्वतीला म्हणू लागले. पार्वती म्हणू लागली की नाही, मी जन्म जन्मांतरी मला जर पती पाहिजे असेल ना, तर फक्त आणि फक्त शिवजी पती पाहिजे मला. माझं शिवजींवरती फार प्रेम आहे, या जगण्यावरती सुद्धा माझं फार प्रेम आहे. या जगण्यावर, या जन्मावर काय करावं, तर शतदा प्रेम करावं. या जगण्यावरती जगण्याचा आनंद घेतला पाहिजे माणसाने. जशी स्थिती असेल, जैसा स्थिती आहे तैसा परी राही, आनंद घेतला पाहिजे. आनंद माणसाने जीवनामध्ये येऊन फक्त आणि फक्त आनंद घेतला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. मस्ती में रंग मस्ताने हो गए, शिवजी तेरे हम दीवाने हो गए. आनंद माणसाने जीवनामध्ये घेतला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध परी आदिनाथ महाराज. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यात नाचोर जैसा ओठातून ओझळा. पाव्यात नाचोर जैसा ओठातून ओझळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा.
आपण आनंद घेतला पाहिजे. रोज नव्या नव्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आपण दुःख जरी आपल्या जीवनामध्ये थोडंफार आलं तरी सुद्धा आपण हसून जगलं पाहिजे. मला एका माणसाने प्रश्न विचारला होता, महाराज या जगामध्ये आपलं कोण आहे, या जगामध्ये आपलं कोण आहे. मी त्याला हसून उत्तर दिलं, गड्या या जगामध्ये फक्त वेळच आपली आहे. वेळ जर चांगली असेल ना तर सगळेच आपले, आणि आपली जर वेळ खराब असेल ना तर कोणीच आपलं नाहीये. वेळ जर चांगली असेल ना तर सगळेच आपले असतात. आपल्याकडे जर पैसा पाणी असेल ना तर सगळेच आपले असतात. शास्त्रकार सांगतात की पैसू परसे पैसा तेरे तीन नाम, परसू परशा परसराम. पैसा जर असेल एखाद्या माणसाकडे तर त्याला लगेच सेठजी म्हणतात लोक. या ज्याच्याकडे थोडाफार पैसा असेल लगेच त्याला परशुराम म्हणतात, परशा म्हणतात. पण आपण आपल्या जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आमच्या लखनजींनी आदिनाथ महाराजांनी फार गोड गायलं. पाण्यातला सूर जैसा ओठावरी ओझरावा. आनंद घेतला पाहिजे जीवनामध्ये. कसा आनंद घेतला पाहिजे तर मस्ती में मस्त रंग मस्ताने हो गए, शिवजी तेरे हम दीवाने हो गए. आपण कुणाचं दिवानं झालं पाहिजे तर त्या भगवान परमात्म्याचं आपण दिवानं झालं पाहिजे. शिवजीने ठरवलं की आपण सुद्धा परीक्षा घ्यायची. परीक्षा घेतली आणि त्यावेळेस पार्वती माता म्हणू लागली की मी या जन्मात जरी मला शिवजी पती नाही भेटले तरी मी अग्नी परीक्षा देईल, अग्नीत भस्म होईल, पण पुढच्या जन्मात मी फक्त आणि फक्त शिवजी सोबतच लग्न करेल, अग्नीत प्रवेश करील, अनन्य साधन करील मी माझ्या जीवनामध्ये, पण शिवजीच माझे पती होईल याकरता मी प्रयत्न करेल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले पार्वतीला आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये आल्याच्या नंतर पार्वतीला म्हणू लागले की मी लग्न तुझ्यासोबत करणार. आता नवरदेव नवरीचा दोघांचा होकार झालेला आहे. भगवान परमात्मा आता आपल्या पर्वतावरती गेले. महादेवांनी सुंदर अशी नटलीला केलेली आहे. अरण्य राजाची कथा आली, ती आपण आता धावत्या वेगामध्ये पाहू. अरण्य राजाने शिवजीची भक्ती केली, प्रसन्न झाले शिवजी. फार मोठा कथा भाग आहे तो. पण आता लग्न म्हटल्याच्या नंतर आता मुलीकडच्याला बी काही ना काहीतरी करावं लागेल ना, का नाही? हिमालयाने सुद्धा फार मोठी तयारी केली लग्नाकरिता. आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे. विश्वकर्मा महाराजांना बोलवलं. विश्वकर्मा महाराज म्हणजे कुठल्याही प्रकारची देवाची मूर्ती बनवण्याकरता पारंगत होते. कसं जरी देव घर करायचं म्हटलं की विश्वकर्मा महाराजांना म्हणावं लागतं. कशी जरी मूर्ती बनवायची म्हटली की त्यांना म्हणावं लागतं. आणि कसा जरी मंडप टाकायचा म्हटलं की विश्वकर्मा महाराजांना बोलावं लागत होतं त्या काळामध्ये, देवदेवतांच्या काळामध्ये. मग विश्वकर्मा महाराज सुद्धा त्या हिमालयाच्या पायथ्याशी आले. सुंदर मंडप टाकला विश्वकर्मा महाराजांनी. पण आता हिमालया आणि हिमालयाची पत्नी बसली एका ठिकाणी. आता लग्न म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या. मग मूळवाटी कोणाला द्यायची, जवळच्याला द्यायची का लांबच्याला द्यायची, का लग्न लहानच करायचं गेटकीन का मोठं करायचं, असं ठरू लागलं त्यांच्यामध्ये. नवरा बायकोमध्ये कसं करायचं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये, काय जेवायला करायचं. मी तर यांचं विशेष कौतुक करेल. आमच्या 4-5 सगळ्याच ग्रामस्थांचं रोज एक लग्न आहे इथं. सप्ताह म्हणजे रोजच एक लग्न आहे. इकडे भांडे धुवायला जा, तिकडे जेवायला वाडा. महाराज आले का पहा, शिवमहापुराणकार कथा कराले का पहा. तसा मी इथंच आहे म्हणून तरी जमतंय, मी इथं आहे म्हणून जमतं तुमचं राहायला. तबल्यावाले आले का पहा. हे म्हणजे एका प्रकारचं लग्नच आहे. रोज लग्न लावतात. हे लग्न लागण्याकरता दैयत तयारी झाली. हिमालय आणि त्यांच्या पत्नीने सुंदर अशी तयारी केली आपल्या मुलीच्या लग्नाची. आणि आता शिवजीने सुद्धा प्रकट करू लागले. शिवजी सुद्धा हिमालयाकडे प्रस्थान करू लागले. शिवजीने सुद्धा हिमालयाकडे प्रस्थान केलं. अक्षदा वाटा, अक्षदा वाटण्यास सुरुवात करा. शिवजीने सुद्धा हिमालयाकडे जाण्याकरिता प्रस्थान केलं.
अहो शिवजींच्या सोबत कोण होतं मग? हिमालयाकडे प्रस्थान करू लागले आणि आता शिवगण हिमालयाकडे प्रस्थान करत असताना हळूहळू ढाळे ढाळे हिमालयाकडे प्रस्थान करू लागले. शिवजीला त्या ठिकाणी शृंगार शिवजीने आपल्या गळ्यामध्ये परिधान केला. शिवई सबुगण करई शृंगारा जरा मुकुट आहे मोही सवारा कुंडल कुंकन पहिने त्यागा तन विभूती बटके हरी छाता करू त्रिशूल अरि डमरू विराजा जते बसई चढो बासही बाजा. काय काय की परिधान केलं शिवजीने. शिवही संभूषण करई शृंगारा शिवजीने शृंगार करण्यास सुरुवात केली. जटा शिवजीच्या जटा आवरण्यास सुरुवात केली. मुकुट घातला शिवजीने. आदिमोह सवारा मोह सारून दिला शिवजीने सगळा. कुंडल घातलं कुंकण घातले पहिले प्याबा तनही विभूत बटके हरी छाता. शिवजीने सुंदर असा शृंगार केला आणि आता हिमालयाकडे शिवजी प्रस्थान करू लागले. डमरू हातात घेतलं शिवजीने एका हातामध्ये त्रिशूल एकामध्ये हातामध्ये घेतला. गजचर्म व्यांग्रांबर कंठी शोभे वासुकी हार. शिवजी आता हळूहळू हिमालयाकडे प्रस्थान करू लागले. शिवजींच्या समवेत सर्व त्यांचे देवगण सर्व त्यांचे महात्मे सर्व त्यांचे देवगण सोबत होते. सगळं देवी देवता शिवजींच्या लग्नाकरता येनोरा गावामध्ये आले होते. कुणाच्या लग्नाकरता? शिवजीच्या लग्नाकरता आले होते. कळू द्या पंचक्रोशी. आणि शिवजीच्या लग्नाकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. शिवजींच्या लग्नाकरता देव आले होते दैत्य आले होते. शिवजी हळूहळू हळूहळू त्या जाता जाता शिवजीने मैनेचा विलाप केला. नारद कहे कहा बिहारा. जाता जाता शिवजीने मैनेला शिवजींना दिव्य दर्शन दिलं. मैनावतीला शिवजीने काय केलं तर आपल्या स्वरूपाचं दिव्य दर्शन दिलं. मैनावतीचा सुद्धा त्या ठिकाणी शिवजीने उद्धार केला. बोला हर 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 हर. उद्धार केला आणि शिवजी हळूहळू हळूहळू त्या कैलास पर्वताकडे हिमालयाकडे प्रस्थान करू लागले. कैलास पर्वत सोडून कुठं जाऊ लागले? शिवजी हिमालयाकडे जाऊ लागले. शिवजींच्या सोबत त्यांचे सर्व गण त्या ठिकाणी उपस्थित होते. अक्षदा पोचला का? चार्जिंग होती. हिमालयाने सुद्धा पार्वती मातेचे सर्व अभिषेक करून घेतले. लग्नाच्या अगोदर अभिषेक करतात ना सगळे. गणनायक गजमुखा मोरेश्वर सिद्धिता मुरुडो विनायक महा चिंतामणी स्तेवरा गिरिजात्मक सुरवरा विघ्नेश्वर ओझरा रामे राजन स्वस्ति गणपती पूजा सदा मंगल शुभ मंगल गंगा सिंधु सरस्वती
समर तू मरे रुक्मापुत्र वडील त्याशी सुचले पुऱ्या कन्या बागेली परी करी माहेरची आठवण काकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान दुडू दुडू धावायाची ही सोनोरी अंगणी आणि पित्याची ही माया तिच्या ओसरली छोट्या भावासाठी कंठ तिचा आला होता काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान माय दुरून पाहते घाली तुळशीला पाणी आठविता बालपण अश्रू दाटले होऊन माया पाझरली तिचे डोळे पुसते पदराला काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान आज मंगल या दिनी डोळी अक्षदा पडती बंधू भावाची ही माया इजला ओरडविती सुखी ठेव बंधुराया गण रायासी मागन काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना जगतील कस्तुरी जनी वागवानी मैना लाडाची लेकमाई तो हालवून साजनी आज माहीर सोनी आता चालली सासरी जीवकला जीव गेला आम्ही तुमच्या वाली आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली जीव गालीवर तुला पाठविता एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आणि लग्न घटी संपन्नवरा हे ओन्या
श्राद्ध वधूवरान करता दोघे करावी उभी वादमंत्रे बहुकल बलान करणे पुऱ्या तरा मतलब वधूर्यो सावधान देवलग्नां सदनं देव तारावनं सुमनंददेव लक्ष्मीपदं सुमनंददेव लक्ष्मीपते देव मनसामी वराडी चिंतन सावधान स्वातंत्र्य चिंतन सावधान घाला हार. आज आपल्या विवाह सोहळ्याकरिता ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील एक लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांचा शिवतांडव ऐकण्याकरिता हजारो लोकसंख्येने उपस्थित राहतात. आपल्या मेळामध्ये आपण शिवरात्रीला ज्यांचं सुंदर असं कीर्तन ऐकलंय, माझे अत्यंत जिवलग मित्र, माझा सगळ्यात जवळचा जो कोणी सखा असेल ते माझे आदरणीय श्री संदीप महाराज खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वेळात वेळ काढून महाराजांचं इकडे परभणीकडे आज कीर्तन आहे. महाराज देखील वेळात वेळ काढून आपल्या येवोरा ग्रामस्थामध्ये मागच्या वर्षी महाराजांची आपण तारीख घेतली होती, पण काही कारणास्तव महाराजांची आपल्याला तारीख मिळाली नाही. यावर्षी ते बुक झालेले होते, पण तरीसुद्धा महाराज या ठिकाणी भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने शतशः महाराजांचा आभार व्यक्त करतो. दुसरे आमचे जिवलग मित्र, आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण किसनजी महाराज शिंदे या विवाह सोहळ्याकरिता उपस्थित आहेत, कथेकरिता उपस्थित आहेत. महाराजांकरताही एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज देखील वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना. सर्वांच्या ज्ञात असणारे, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमच्या हिवऱ्यातील सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या ज्ञात आहे. मी म्हटलं गणेश बाप्पा येणार आहे, सर्वांना म्हटलं. ते म्हणे गणेश बाप्पाने आमचे तात्या आमच्या सर्वांच्या ओळखीचे आहेत. आमचे गणेश बाप्पा लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाप्पांकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बाप्पा देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या सप्ताहाला कथेला भेट देण्याकरता उपस्थित आहेत. आमचे दुसरे, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, मला ज्यांना उभा या यमुना गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, वाजत गाजत दिवाचं लगीन लागत, काय वाजत गाजत दिवाचं लगीन लागत. यमुना गावात या यमुना गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, काय वाजत लगीन देवाचं लागत, वाजत गाजत लगीन देवाचं लागत. लगीन देवाचं लागत, येणारा गावात लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
सोन्याचं 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 पाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागत या यनवरा गावात या येणाऱ्या गावात काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत वा 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 सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत या येणाऱ्या